तर आपल्या सिरीज मधला पुढचा क्वेश्चन नंबर 4 आणि शक्यतोवर मी ट्राय करतो की ही सिरीज हा पेपर लवकर कंप्लीट करतो आणि ॲडव्हान्समध्ये पण आपण स्टार्ट करूया जस्ट नेक्स्ट वीकेंड पासून राईट. चलो क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की देर आर 4 बॉयज अँड 3 गर्ल्स. ओके ठीक आहे. देर आर 4 बॉयज अँड 3 गर्ल्स. 3 गर्ल्स आहे G1 G2 G3 आणि 4 बॉयज आहे B1 B2 B3 and B4. काय म्हटलं समोर आर टू बी सीटेड इन अ रो सच दॅट ऑल गर्ल्स सिट टुगेदर. हे शब्द महत्वाचे आहे. ऑल गर्ल्स सिट टुगेदर. सगळ्या गर्ल्सचं सोबत एकच ग्रुप बनवून टाकत. हा एकच ग्रुप झाला. त्याचा अर्थ काय की जिथे कुठे बसणार आहे तिघी सोबत बसणार. जिथे कुठे बसणार आहे तिघी सोबत बसणार आहे. ओके. अँड 2 पर्टिक्युलर बॉयज. हा शब्द महत्वाचा आहे. पर्टिक्युलर म्हणजे ठरलेली 2 मुलं आहेत ते. आपण ते 4 पैकी 2 मुलं घेत नाही अरेंज करायसाठी. त्यांनी काय म्हटलं आहे की 2 पर्टिक्युलर बॉयज B1 आणि B2. सो B1 आणि B2 हे कसे पाहिजे नॉट टुगेदर. त्याला बाजूला ठेवलं. जेव्हा कधी आपल्याकडे हा वर्ड येतो की नॉट टुगेदर याचा अर्थ काय होते की आपण यांना कुठे फिट करतो. त्यांना आपण गॅप्समध्ये फिल करतो. तर गॅप बनवायसाठी आधी बाकीच्यांना बसवावं लागेल. बाकीच्यांना बसवायचं म्हणजे कसं उदाहरणार्थ एकदम सिंपल आहे. हे दोघं नंतर बसवणार आहे. आधी ही गॅप फिल करूया आपण. गॅप किती प्लेसेस गॅप बनवायची आधी ते नंतर बसवणार गॅपमध्ये. किती जागा आपल्याकडे बसण्यासाठी 1 2 3. सो ते 3 जे लोक आपल्याकडे बसणार आहेत ते आहे B2 B3 B4 आणि ऑल गर्ल्स. ते 3 लोक जसे बसतील ते 3 लोक बसायची अरेंजमेंट किती राहणार आहे 3 फॅक्टोरियल. 3 लोक बसायची अरेंजमेंट किती झाली 3 फॅक्टोरियल. नंतर याच्यामध्ये बसतील B1 आणि B2. आता हे जे B1 आणि B2 आहे ते ऑब्विसली कुठे बसणार आहे एकमेकापासून दूर. म्हणजे कुठे बसणार आहे ते या 4 गॅप्समध्ये. सो या 4 गॅपमध्ये 2 जण बसणार आहे. सो 4 पैकी 2 गॅपमध्ये कोण बसणार आहे B1 B2. नंतर B1 B2 इंटरचेंज होऊ शकतात. B1 इकडे आणि B2 तिकडे म्हणजे आपसातली अरेंजमेंट. सो 2 फॅक्टोरियल. आणि हे सगळं झाल्यावर फक्त हा जो गर्ल्सचा ग्रुप आहे हा पण इंटरनल अरेंजमेंट होणार. इंटरनल अरेंजमेंट आहे 3 फॅक्टोरियल. आपसात अरेंज करतील ना G1 G2 G3 G2 G1 G3 G3 G2 G1 अशा प्रकारे अरेंजमेंट. ते जर आपलं फायनल असेल तर फक्त आपल्याला लिहायचं आहे. काय फॉर्म्युला 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 4 मायनस 2 फॅक्टोरियल राईट. असंच असते. 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. तुला आपण सॉल्व करूया याला. So 4 into 3 into 2 factorial, 2 factorial, 2 factorial. Value 3 factorial ची 6, 2 factorial 3 factorial ची 6, 2 factorial cancel, 2 factorial 2 factorial cancel. 6 6 चौतीस 36 आणि हा 4 3 12. अजून मल्टिप्लाय करा 72 36 आणि 7 432 आय गेस. सो करेक्ट आन्सर नंबर ऑफ वेज किती अरेंजमेंटचे 432 हे याचं फायनल आन्सर. इझी क्वेश्चन आहे. थोडंसं अरेंजमेंट 1-2 वर्डवर तुम्हाला लक्षात ठेवायचं. तो म्हणजे 2 पर्टिक्युलर बॉयज हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. ठरलेल्या मुलांची गोष्ट सुरू आहे. रॅन्डम कुठलेही 2 बॉयज नाही. मग रॅन्डम जर 2 बॉयज म्हटले असते आपल्याला यातले आणखी 2 सिलेक्ट करावे लागले असते जे सध्या करायची गरज नाही राईट. ओके तर भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चनमध्ये.